श्रीराम मित्रांनो, भारतीय डायनॅमिक्स लिमिटेड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या विभागामध्ये आता पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुमची कोणती एक्झाम न होता तुमचे ते सिलेक्शन होणार आहे। ॲप्लिकेशन फीसुद्धा येथे 1ही रुपया नसणार आहे। या व्हिडिओमध्ये भरतीची तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये जी विविध पदांची पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी यावर डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळ। तर बघा, ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 24 नोव्हेंबर 2025 पासून झालेली आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची लास्ट डेट तुमची 8 डिसेंबर 2025 असणार आहे व तुमचं जे रजिस्ट्रेशन केलं त्याची हार्ड कॉपी पाठवायची तुमच्याकडे लास्ट डेट असणार आहे 12 डिसेंबर 2025। तर बघा, यामध्ये 156 जागा रिक्त असणार आहेत। तर बघा, याची तुमची कोणती एक्झाम न होता तुमचं इथं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे। बघा, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तर सर्वप्रथम तुमचं इथे मेरिट बेस लावली जाणार आहे, ज्यामध्ये तुमचं 10वीचं व ITI कंप्लीट केल्याचे मार्क तुमचे चेक केले जाणार। त्यानंतर मेरिट लिस्ट लावली जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाणार आहे। त्यानंतर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे। तर बघा, आता तुम्हाला एज लिमिट किती हवी, एज लिमिट ही तुमची मिनिमम 14 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष असणे आवश्यक असणार आहे। यामध्ये SC कास्ट करता 5 वर्षाचं कन्सेशन आहे, SC करता 5 वर्षाचं, OBC करता 3 वर्षाचं, जनरल PWD करता 10 वर्षाचं, OBC PW करता 13 वर्षाचं येथे कन्सेशन भेटणार आहे। तर बघा, आता यामध्ये कोणकोणते पदं असणार आहेत, तर सर्वप्रथम फिल्टर या पदाकरता 70 जागा रिक्त असणार आहेत। इलेक्ट्रिशियन 10 जागा, इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल 30 जागा, त्यानंतर येथे मेकॅनिकल डिझेल 5 जागा, मेकॅनिकल CRAC याकरता 5 जागा, टर्नर या पदाकरता 15 जागा आहेत, वेल्डर या पदाकरता 4 जागा रिक्त असणार आहेत। तर बघा, तुम्हाला आता एज्युकेशन क्वालिफिकेशन किती लागणार आहे, 10वी प्लस तुमचं ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। तर बघा, तुम्हाला येथे अप्लाय कसं करायचं आहे, तर सर्वप्रथम स्टेप 1 बघा, यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरती दिसलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला ती पत्त्यावर पाठवायची। आता बघा, तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक आणि जाहिरातीची ऑफिशियल PDFची लिंक कुठे भेटणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी जाहिरातीची ऑफिशियल PDFची लिंक दिलेली आहे, प्लस ॲप्लिकेशन लिंकसुद्धा दिलेली आहे। मित्रांनो, जे कोणी पण या बससाठी पात्र असणार त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण की यामध्ये कोणती एक्झाम नाही, नक्कीच फॉर्म भरा।